खड्या ठाकलेल्या मोरोपंतांनी घोडदळाच्या अधिकाऱ्यांची नावे भराभर गरजत आज्ञा फेकल्या. वस्तीस चौतर्फेने घोडाईतांचा घेर टाका. शाजने ढोलांचा कालवा उठवा. दोनास एक असा घोडा आणि पावलोकांचा मेळ पाडा. बोला हर हर महादेव. सुरतेपासून अवघ्या 25 कोसांवर असलेल्या जव्हारला संभाजीराजांच्या झडप्या घोडदळाने क्षणात येरगाटले. वाटेत दस्त केलेले काळेक भिन्न लंगोटीबाज कोळी मराठ्यांनी धाक देऊन घोड्यांवर चढविले. त्यांना तोंडाशी ठेवून मराठ्यांची एक घोडेतुकडी जव्हारात दौडत घुसली. पुढचे कोळी भाषेत ओरडत दौडू लागले. मराठे आले. खुद्द शिवाजीचा फर्जंद शंभूराजे दाबजोर फौज घेऊन चालून येतो आहे. पळा. साऱ्या जव्हाराभर अवयांचे रान उठले. आत घुसलेली दौडती घोडेतुकडी आपले काम करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. भरतीचा दर्याच चालून येतो आहे की काय हे भांबावल्या कोळ्यांना कळेना. हाहाकार उडाला. त्याचा फायदा उठवीत भाले आणि ढाला तेगी पेलून जय भवानी गरजत 5,000 मावळी पायदळ चहूवाटांनी जव्हारात घुसले. हत्यारं भिडली. कोळ्यांचा हाय खाल्लेला राजा विक्रमशहा निवडक कोळी संगत घेऊन आपल्या वाड्यातून बाहेर पडला. आपली प्रजा मराठ्यांच्या टापांखाली मरणाला सोडून तो दौडू लागला नाशिकच्या रोखाने. मोगलांच्या पंखाखाली गुलशनाबादेत आसरा घ्यायला. राजा पळाला. जव्हार बेवारस झाले. मनचाहा लुटीला तोंड फुटले. सोने, चांदी, मोती, अफाट संपत्ती लुटीला लागली. गळ्यातील चंदेरी घाट घुमवीत संभाजीराजांचा हत्ती जव्हारात घुसला. त्यांना बघून चेतावलेले मावळे लुटीचे डाग चटक्या पावलांनी उचलून नगराबाहेर काढू लागले. एक फेर टाकून संभाजीराजे जव्हारच्या मावळतीला झाले. डेरे शामियानाच्या तणावा ताणल्या गेल्या. तळ सज्ज झाला. मांडलेल्या चौथऱ्यासारख्या बैठकीवर संभाजीराजे बसले. ह्याच खंबायती मुलूक फाट्यात एकदा नव्हे दोनदा राजाने सुरत लुटली होती. तेथून केवळ 25 कोसांवरचे ते आभाळ आज जव्हार लुटलेले बघत होते. शिवाजीराजांच्या पुत्राकडून सोने, रुपे, चांदी, मोती यांची रास प्रतवारीने संभाजीराजांच्या समोर मांडण्यात आली. 17 लक्ष रुपयांच्या वस्तभावाची रास पडली. लुटीला निकराचा विरोध करणारे काढण्यांनी मुसक्या आवळलेल्या धिप्पाड कोळी कैदी संभाजीराजांच्या समोर पेश करण्यात आले. बंदिस्त असले तरी मोठ्या गुरमीत ते मिळेल ती सजा भोगायला मन बांधून तयार होते. फत्तेखुशीच्या राजांना लिहिलेल्या मोरोपंतांनी पुढे केलेल्या पत्रावर संभाजीराजांनी दस्तुराचे शिक्के केले. पत्रथैली खबरगीरांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. युवराजांनी दस्त झाल्या कैद्याच्या सजेचा करिना द्यावा. कैद्याच्या रोखाने हात करीत मोरोपंत अदबीने म्हणाले. संभाजीराजांनी कैद्यांच्यावरून एकदा नजर फिरवली. काही झाले तरी ते आपल्या मुलुखाच्या आबादानीसाठी प्राणबाजीने झुंजले होते. संभाजीराजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. कपाळीच्या शिवगंधाचे पट्टे आक्रसले. शांत धीरगंभीरपणे ते म्हणाले, पंत, येथील जे आपल्या फौजेकडे चाकरीस राजी असतील तयास रुजू करून घ्या. जे नसतील त्यांच्या काढण्या उतरून त्यास इतमामाने परते पाठवून द्या. जी जशी आज्ञा. मोरोपंत आश्चर्याने कमरेत झुकले. युवराजांची आज्ञा इतकी पोक्त पडेल याचा त्यांना कयास नव्हता. जव्हारचा तळ हलला. मिळाली लूट. पहाऱ्यात रायगडाच्या वाटेला लावण्यात आली. युवराजांची फौज रामनगरवर मोहरा धरून पुढे सरकू लागली. रामनगर 2 मजलावर ठेवून
मराठी सेनेचा तळ पडला. रामनगर तर सुरतेच्या दक्षिणेला अवघ्या 15 कोसांवर. मसलत देण्यासाठी मोरोपंत युवराजांच्या डेऱ्यात आले. आत रायाजी अंतोजी ही युवराजांची खास माणसे होती. युवराज रामनगरवर चाल धरली तर सुरतेची मोगले ठाणे त्यांना कुमोक करणार. मुजरा देत पंत म्हणाले, त्यासाठीच सुरत आपल्या धाकात राहील असे केले पाहिजे. संभाजीराजे त्याच विचाराला धरून बोलले. तो धाक बसण्यासाठी रामनगरवर जाण्यापूर्वी एकदा घोडदोळ सुरतेच्या भोवत्यानं दौडवून आणावं असं आम्हास वाटतं. मोरोपंतांनी मसलत पेश केली. खंडोजी जगताप आणि रूपाजी भोसले यांना ती मनोमन पटली. ती ऐकून संभाजीराजे विचारात गेले. पावसाळ्याचा नेम सांगण्यासारखा नसताना कुठल्याही कारणासाठी फौजेच्या 2 फळ्या पडणे कार्य लावणारे नव्हते. आम्हाला वाटतं सुरतेच्या सुभेदारास थेट खलिता धाडावा. त्याच्याकडेच खंडणीची मागणी करावी. जातीनिशी आबासाहेब या तळावर आहेत असा भास त्याला द्यावा. सुरतेत खबरगीर पेरून त्यांच्याकरवी अशीच भूमिका उठवावी. सुरतकर आपल्या रक्षणासाठी जागीच अडकून पडतील. पंतांच्यासह सारेच युवराजांकडे बघतच राहिले. ही चाल बिनतोड होती. साऱ्यांनाच ती पटली. 4 लक्ष रुपये खंडणी दाखल भरणा करा, नाहीतर शिवाजीराजे सैन्यासह सुरतेवर चालून येतील असा जरबेचा खलिता पंतांनी सुरतेच्या सुभेदाराला धाडला. त्या थैलीस्वाराबरोबरच चलाख हबरे सुरतेत घुसले. सुरतेत हाहाकार उडाला. ही वेळच रामनगरवर चालून जाण्याची होती. पण नासिक बागलांकडून विक्रमशहा आणि दिलेर खान आपल्या फौजेची प्रचंड जमवाजमव करीत असल्याच्या खबरा आल्या आणि त्यातच पावसाला सूर लागला. रामनगरजवळ आलेल्या संभाजीराजांच्या फौजेने सुरक्षित जागेपर्यंत माघार घेतली. गुजराथी पावसात मावळी डेऱ्यात कनाती भिजू लागल्या. पावसाने पंधरवाडा खेळविला. तापल्या घोड्यांची पानधरांनी निवांत झाली. मोरोपंतांनी आणखी 2 पत्रे सुरतेच्या सुभेदाराला धाडून आपण खंबाळतातच ठाण धरून आहोत याची जाण दिली. पावसाने भांगा देताच मराठी फौजेने पुन्हा रामनगरचा मोहरा धरला. मराठे आलेत हे ऐकून धास्त घेतलेला रामनगरचा सोमशहा केव्हाच पळाला होता. कबिल्यासह तो सुरत भागात गणदेवीजवळ चिखली येथे ठाण धरून होता. राजा नसलेल्या जव्हारची जी झाली तीच गत रामनगरची झाली. पावसाने झोडपून काढलेले रामनगर संभाजीराजांच्या धारकऱ्यांनी लुटून काढले. तिकडे सुरतेत शिवाजींच्या सेनेचा थोपा करण्याचे निमित्त धरून औरंगजेबाचा अक्कलमंद सुभेदार आपल्याच रयतेकडून पैसे उकळण्याची अजब तेकबाजी नेकीने पार पाडत होता. रामनगरच्या लुटीच्या गोणी मोहोरबंद करण्यात आल्या. पडल्या तळावर संभाजीराजांनी जखम दरबार भरविला. दोन्ही चालीत मर्दानगी केलेल्या आसामींना तोडे, कडी, मोहरा, वस्त्रे बहाल करण्यात आली.